आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आपल्या घटनाकारांना देशात कुठल्या प्रकारची समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था प्रस्थापित होणं अपेक्षित होतं हे घटनेच्या सरनाम्यावरून स्पष्ट होतं. On the 26th January 1950, India would be a democratic nation. दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झालेलं घटना समितीचं कामकाज 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चाललं. घटना निर्मितीचं कार्य 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चाललं. घटना परिषदेच्या एकूण 11 बैठका झाल्या. या बैठकांना एकूण 165 दिवस लागले. घटनेच्या मसुद्यावरती 114 दिवस चर्चा करण्यात आली आणि घटना समितीच्या कामकाजावरती एकूण 63,96,729 रुपये इतका खर्च करण्यात आला होता. घटना परिषदेच्या 29 ऑगस्ट 1947 रोजी भरलेल्या बैठकीत घटनेच्या मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीची निर्मिती करण्यात आली. तर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची निवड करण्यात आली होती. ये सब इस बात पर निर्भर करेगा जवाहरलाल कि कौन सा विभाग मुझे कानून. आपल्या घटनाकारांनी सरनाम्यामध्ये अतिशय मोजक्या आणि अचूक आणि परिणामकारक शब्दामध्ये राज्य घटनेची उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहेत. घटनाकारांच्या विचाराचं प्रतिबिंब घटनेच्या सरनाम्यात पडलेलं आहे. थोडक्यात भारतीय राज्य घटनेचं संपूर्ण तत्वज्ञानच सारांश रूपानं या सरनाम्यात उतरलेलं आहे. भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्यात भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत आणि लोकशाही प्रजासत्ताक असल्याचा उल्लेख करण्यात आला. यापैकी समाजवादी आणि धर्मातीत हे 2 शब्द 42व्या घटना दुरुस्तीनं नव्यानं घालण्यात आलेले होते. सरनाम्यातील या शब्दांचा अर्थ समजून घेतल्यास घटनाकारांना अभिप्रेत असलेलं भारतीय राज्याचं स्वरूप स्पष्ट होतं. भारतीय राज्य घटनेचे अंतरंग आणि तिच्या निर्मिती मागचा उद्देश समजून घेण्याच्या दृष्टीनं सरनामा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त ठरत असला तरी सरनाम्याला कायदेशीर दृष्ट्या फारसं महत्व नाही हे सुद्धा इथं स्पष्ट करणं आवश्यक आहे. कायदेशीर दृष्ट्या त्याला महत्व नसण्याचं कारण असं की आधी सांगितल्याप्रमाणे सरनामा म्हणजे फक्त घटनेची प्रस्तावना होय. साहजिकच न्यायालयामार्फत सरनाम्यात अंतर्भूत असलेल्या तत्वांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरता येत नाही किंवा त्या तत्वाची शासन संस्थेनं अंमलबजावणी नाही केली तर शासनाच्या त्या कृतीविरुद्ध न्यायालयामध्ये दाद सुद्धा मागता येत नाही. मात्र एवढ्यावरूनच न्यायालयांच्या दृष्टीनं सरनाम्याला काहीही महत्व नाही असं म्हणता येणार नाही. राज्य घटनेतल्या एखाद्या कलमाविषयी संदिग्धता असेल आणि उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात त्या कलमाचा अर्थ लावण्यासंबंधीचा जर वाद उपस्थित झाला असेल तर घटनेच्या निर्मात्यांना म्हणजे घटनाकारांना त्या संबंधीचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे जाणून घेण्यासाठी न्यायाधीश सरनाम्याचा आधार घेऊ शकतात. म्हणजे राज्य घटनेच्या एखाद्या कलमातली संदिग्धता दूर करण्यासाठी आणि वादग्रस्त कलमाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी घटनेचा सरनामा न्यायाधीशांना मार्गदर्शक ठरू शकतो. राज्य घटनेच्या सरनाम्यासंबंधी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा न्यायालयानं मान्य केला. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य इसवी सन 1973
या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठानं बहुमतानं असं सांगितलं होतं की राज्य घटनेच्या सरनाम्यात अंतर्भूत असलेली उद्दिष्ट आपल्याला घटनेच्या मूलभूत संरचनेचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत. म्हणून राज्य घटनेच्या 368व्या कलमाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यामध्ये बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने सरनाम्यातील उद्दिष्टांना राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग म्हणून मान्यता दिलेली आहे. खरं पाहता आपल्या घटनाकारांनी इतर देशांच्या राज्यघटनेतल्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार केलेला होता. हा स्वीकार काही लोकांच्या टीकेचा विषय बनला. त्यांनी भारतीय राज्यघटनेला अनेक वस्त्रांचे तुकडे एकत्र जोडलेल्या गोधडीची उपमा दिलेली होती. पण ही टीका एकांगी असून त्यामध्ये घटनेसंबंधीचा अज्ञानच प्रकट होतं. आपल्या घटनाकारांनी इतरांच्याकडून केवळ उसनवारी केलेली नाही, तर त्यांनी प्रथम आपल्या देशाची परिस्थिती आणि गरजा यांचा विचार केला आणि इथल्या परिस्थितीला अनुरूप होतील अशाच गोष्टीचा आवश्यक ते बदल करून त्यांनी स्वीकार केला. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयाँ गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. तर सरनाम्याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा आणि अशा अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी ॲडव्होकेट श्रेया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.